हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये मुलांनी एखादी भाजी आवडीने खाल्ली की लगेच घरी आल्यानंतर त्यांची एक फरमाईश चालू होते, मम्मी प्लीज हॉटेल्ससारखी ती भाजी तू घरी बनव ना आमच्यासाठी. चला तर मग मुलांच्या फरमाईशवर आज आपण मुलांसाठी अगदी रेस्टॉरंट हॉटेल्समध्ये मिळणारी मेथी मटर मसाला सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये झटपट बनवूया. ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता किंवा पाहुण्यांसाठी सुद्धा खास बेत म्हणून सुद्धा बनवू शकता. या एकाच पद्धतीने आपण रेस्टॉरंट स्टाईल 3 वेगवेगळ्या भाज्या कशा बनवू शकतो ते व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. गॅस ऑन करून गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये आता तेल घालून घेऊया. या ठिकाणी तुम्ही तेल आणि बटर समप्रमाणात सुद्धा घेऊ शकता, पण इथे फक्त मी तेलाचा वापर केलेला आहे आणि तेल थोडंसं या भाजीला जास्त लागणार आहे, कारण ही भाजी आपण चमचमीत बनवतोय. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि भाजीला टेस्ट छान येण्यासाठी आपण यामध्ये अगदी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथी घातल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे, कारण कसुरी मेथी तेलामध्ये करपू नये म्हणून. आणि त्यानंतर बारीक कट करून लसूण घालायचा आहे आणि छान रंगावर आपल्याला हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत. लसूण अगदी छान परतला की यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. साहित्याची लिस्ट आणि योग्य असं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आता इथे आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि कांदा अगदी लालसर रंगावर छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यामुळे ही भाजी करत असताना जाड तळाची कढई घ्यायची, त्यामुळे कांदा किंवा मसाले तळाशी ते करपले जाणार नाहीत. अगदी 3 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता, कांदा तेलामध्ये सॉफ्ट झालेला आहे आणि खूप छान अशा रंगावर तो परतला गेलेला आहे. आता कांदा इथे परतून झालेला आहे. यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. तर इथे मी 2 लहान आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. एक मोठा टोमॅटो असेल तरीही चालेल. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा घालू शकता. आता बाजूला गॅसवर एक सॉसपॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत आणि यामध्ये आपल्याला या भाजीसाठी लागणारा मटार घ्यायचा आहे. आपल्या चॅनलवर आपण फ्रोझन मटारची रेसिपी शेअर केलेली आहे. फ्रोझन मटार कसा बनवायचा ते बघितलेलं आहे. त्यातलाच आपण 1 वाटी मटार या गरम पाण्यातून 1 ते 2 मिनिटं हा मटार आपल्याला छान या पाण्यात उकळून घ्यायचा आहे. त्यामुळे भाजीमध्ये वेगळा मटार तुम्हाला शिजवायची गरज नाही. बाजूला कढईमध्ये मसालासुद्धा अगदी छान तेलामध्ये परतून झालेला आहे. टोमॅटोसुद्धा अगदी व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया. हे सर्व मसाले एकजीव झाल्यानंतर आता आपल्या मसाले डब्यातील अगदी साधे सोपे मसाले घालून घेऊया. पाव चमचा हळद घातली, चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. भाजीला रंग छान येण्यासाठी तुम्ही काश्मीरी लाल मिरचीसुद्धा वापरू शकता. त्यानंतर भाजलेली धने जिरे पूड 1 चमचा घातलेली आहे. आता सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. ही सर्व तयारी करण्याअगोदर मेथीची भाजी मी छान बारीक कट करून ती स्वच्छ पाण्याने धुवून निथळत ठेवलेली आहे, त्यामुळे मेथीचं पाणी एक्स्ट्राचं या भाजीमध्ये उतरणार नाही. आता यामध्ये आपण मेथी घालून घेऊया. तर अशा पद्धतीने अगदी बारीक अशी मी ही मेथी कट करून घेतलेली आहे. ही मेथी या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही फक्त मेथी मसालासुद्धा बनवू शकता. यामध्ये मटार घालायची सुद्धा गरज नाही, पण तुम्हाला मेथी मटर मसाला बनवायचा असेल तर यामध्ये तुम्हाला मटार घालावे लागतील. ह्या एकाच पद्धतीने तुम्ही मेथी मसाला, मेथी मटर मसाला, मेथी पनीर भुर्जी किंवा मेथी पनीर मसालासुद्धा बनवू शकता. ते चवीला खूप छान लागतात. पद्धत एकच आहे, पण भाज्या वेगवेगळ्या बनवू शकता. हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये अशा प्रकारच्या भाज्यांना एक वेगळी चव देण्यासाठी यामध्ये दही किंवा क्रीम वापरली जाते, पण इथे आज आपण कमी आंबट असलेलं 2 चमचे दाटसर दही घातलेलं आहे. हे आपण सर्व मसाल्यामध्ये या मेथीसोबत छान परतून घेऊया. दही घातल्यामुळे या भाजीला चव नेक्स्ट लेवलची येते आणि तुम्ही विश्वास बसणार नाही, अगदी रेस्टॉरंटसारखी भाजी झटपट तुम्ही घरी बनवू शकता.
चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस एकत्रित मिक्स करून घेऊया। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच चमचमीत अशी मेथी मसाला ही तयार झालेली आहे। आता फक्त यामध्ये आपल्याला मटार घालायचा आहे। बाजूला 1-2 मिनिटं मटार छान उकळला गेलेला आहे, शिजला गेलेला आहे, तो यामध्ये आता आपण मिक्स करून घेऊया। मटार इथे पूर्णपणे शिजलेला असल्यामुळे परत तुम्हाला इथे मटार शिजवायची गरज नाही। बाजूला मटार वेगळा शिजवून घेतल्यामुळे भाजी बनवण्यासाठी तुम्हाला खूप कमी वेळ लागतो। या मेथी मटार मसालामध्ये आज आपण कसुरी मेथी घातलेली आहे, दही घातलेली आहे, त्यामुळे या भाजीला अगदी रेस्टॉरंटची चव येते। तुमच्या मुलांना लक्षातसुद्धा येणार नाही की आज आपण ही भाजी घरी बनवलेली आहे की रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेली आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी गरम पाणी घातलेलं आहे। हलकी दाटसर स्वरूपाची ही भाजी मला बनवायची आहे, त्यामुळे मी अर्धी वाटी गरम पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर ही भाजी सुक्की आवडत असेल तर तुम्ही ती सुक्की ठेवू शकता। जर तुम्हाला हलकी दाटसर स्वरूपाची ही भाजी हवी असेल तर यामध्ये आवडीनुसार गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही। पाणी घातल्यानंतर एक उकळी आली आणि गॅस बंद केला तर झटपट अशी कमी साहित्यात सोप्या पद्धतीने मेथी मटार मसाला रेस्टॉरंटसारखा आज आपण घरी बनवलेला आहे।